म्हणून आपल्याला सजग राहून सतर्क राहून या भारतीय संविधानाचं रक्षण करायचं आहे. भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या जातात या देशामध्ये. कोण लोक आहे ते? भारतीय संपवण्याची भाषा केली जाते या देशामध्ये. कोण लोक आहे ते? संविधानिक पदावर बसून खासदारकी घेऊन आम्ही भारतीय संविधान संपवण्यासाठी खासदार झालो अशी भाषा करणारे कोण लोक आहे ती? या लोकांना त्यांची जागा दाखवणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून जे जे असे मुजोर अधिकारी प्रशासनामध्ये आहेत त्या मुजोर अधिकाऱ्यांना तोंडावर पाडण्याचं काम आमच्या सौंदर्यमलताई बीडमध्ये करत आहेत. आणि मी अधिक वेळ न घेता ताईंना विनंती करतो की आज भारतीय संविधानानिमित्त आज उपस्थितांना मार्गदर्शन, शुभेच्छा आणि तुमचं ग्राउंड लेवलचं काम या ठिकाणी आम्हाला सांगावं. आदरणीय सत्यभामा सौंदर्यमलताई. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा जय भीम. हॅलो, तू वरती घेता येईल का थोडं? सर्वप्रथम महामानवांना, ज्यांनी मला इथं उभा राहण्याची संधी दिली, माणूस म्हणून जगण्याची, सन्मानाने जगण्याची आज जी काही संधी मला मिळालेली आहे, ज्यांच्या विचारांमुळे मिळाली, ज्यांच्या कृतीमुळे मिळालेली आहे, ज्यांच्या योगदानामुळे मिळालेली आहे, अशा सर्व महामानवांना मी अभिवादन करते. तुम्हा सर्वांना माझा मानाचा जय भीम. आणि आज आपण मोठ्या आनंदाने देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधानाचा जो हा 26 नोव्हेंबर दिवस आहे, संविधान स्वीकृती दिन, हा मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतोय. त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. आणि मला त्या लायकीचं समजलं की तुमच्या पुढं उभा राहून मी मार्गदर्शन करावं, त्याच्याबद्दल संयोजक जे आहेत ज्यांनी मला फोन केला, वैभव दादा, की ताई असं असं आहे कार्यक्रमाला याल का? तर ठीक आहे म्हणलं मी येते. तर त्यांनी मला या लायक समजलं, तर त्यांना सुद्धा धन्यवाद. विद्यापीठावर जे काही मान्य बसलेले आहेत त्यांना मानाचा जय भीम. आणि मी तर वेडीमुडी बाय आहे, पण ह्या कार्यक्रमाला CIDचे पोलीस काय CBI सुद्धा आलेले आहेत ते जणू, तर त्यांना सुद्धा जय भीम आणि धन्यवाद. एक एक शब्दावर लक्ष असतं ह्या लोकांचं. तसंही माझं पोलिसांचं काही पटत नाही बघा काम करत असताना, पण दिवस रात्र हे पोलीस बांधव ड्युट्या करत असतात, तर त्यांना सुद्धा धन्यवाद देते. कारण या व्यवस्थेचे ते सुद्धा सत्ताधाऱ्यांनी जे सांगितलं ते त्यांना करावं लागतं, तो त्यांच्या ड्युटीचा, कर्तव्याचा भाग आहे. सो त्यांना सुद्धा धन्यवाद. आता ते 1 तासभर मला ऐकतील आणि सहन करतील अशी अपेक्षा आहे. आणि बोलण्याच्या ओघात बोलणार नाही किंवा माझं चुकलं असं काही हे होणार नाही, परंतु मी जाणीवपूर्वक चुका करणार नाही किंवा असं कुठलंही प्रक्षोभक वाक्य हे असं बोलणार नाही. बोलण्याच्या काय म्हणतात ना, कधी कधी होऊन जातं असं म्हणतात, परंतु मी असं काही होणार नाही माझ्याकडून याची मी काळजी घेईन. आज आपण मोठ्या उत्साहाने हा स्वीकृती दिन साजरा करतोय, कारण भारताचं संविधान आहे म्हणून भारत आहे, आणि भारत आहे म्हणून आपण आहोत. कवी प्रताप सिंग म्हणतात, लोकशाहीचे नाव आहे भीमराव, लोकशाहीचे नाव आहे भीमराव, भारताचा प्रभाव आहे भीमराव. साऱ्या विश्वातल्या विषमतेपरी
साऱ्या विश्वातल्या विषमतेपरी बसलेला हा घाव आहे भीमराव. संविधानाचे एक एक पान बोलते, संविधानाचे एक एक पान बोलते. दिल्लीतल्या दबाव आहे माझा भीमराव. प्रताप सिंगाची कविता आहे. मला सांगितलं की मी म्हणलं भाऊ मला काय बोलायचं आहे तिथं येऊन, कारण मी फील्डवर काम करणारी, दिवसरात्र इकडे तिकडे मी प्रश्नावर समस्यावर काम करणारी कार्यकर्ते आहे. मी असं रोज असे भाषणं करणारी बाई नाही. वेल एज्युकेटेड आहे, MSW झालेलं आहे समाजकार्याचं. माझ्याकडं MAची 1 वर्ष झालेलं आहे. मी आता सध्या LLB करते. पण मला का तुमच्याशी बोलताना का मला माझी भाषा आवडते बोलायला, म्हणजे ती त्याच्यामुळे मी बोलत असते आणि त्याच्यामध्ये मी फील्डवर्क करत असते. त्याच्यामुळं असे स्टेजवर रोज भाषणं करायची मला सवय नाही. त्याच्यामुळं माझं जे काही मोडकं तोडकं भाषण असेल ते तुम्ही ऐकून घ्याल असं मला वाटतं. आणि तेच तुम्हालाही पण ऐकायचं आहे असं मला वाटतं. नाही तर फार असं उंचावर जाऊन आम्ही असं आम्ही तसं हे मला नाही जमत. बरोबर का? हां, तर मला भावांनी सांगितलं की 75 वर्षाच्या भारताच्या जे काही संविधान झालेले आहेत त्याच्या गौरवशाली गोष्टी तुम्ही सांगा, म्हणजे त्याबद्दल बोलायचं आहे. त्यांना म्हणलं ठीक आहे बोलते. पण मी 15.5 वर्षाची होते. माझा जन्म 1983चा आहे. मी 15.5 वर्षाची असताना मी 2 रात्री 1 दिवस पोलीस कोठडीत काढल्यात. पोलिसांच्या ताब्यात होतो तर आम्ही बालगुन्हेगार म्हणून. आता म्हणतात विधी संघर्षित बालक, पण तेव्हा बालगुन्हेगारचा आम्ही गुन्हा केला म्हणायचे. तेव्हा संविधानच होतं. 1983 म्हणजे माझा फार अलीकडचा जन्म आहे. तेव्हा सुद्धा संविधान होतं आणि तेव्हा लहान लहान लेकरांवरती सुद्धा गुन्हे इथल्या व्यवस्थेमुळे झालेले आहेत. तर ते मी काय गौरव सांगू, मी काय सांगू की भारतीय संविधान असताना या देशामध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे मला 15.5 वर्षाची असताना जो गुन्हा केला नाही त्या गुन्ह्याबद्दल मला पोलीस कोठडीतल्या रात्री काढाव्या लागल्या. परंतु तो प्रवास, ती कोठडी, तो अन्याय, त्या नजरा, ते डोळे, ते नाव ठेवणं, ते सगळं करत सहन करत मी इथं पोचलेली आहे. अशीच पोचलेली नाही. तेव्हा मला राग लय यायचा. बाई म्हणतात ना बाबासाहेबांना कायदा लिहिला मग आम्हाला कसं पोलिसांना घेऊन गेले. पण म्हणी अशा आहेत. माझी आजी म्हणायची की ज्याच्या हाती सत्ता ससा ते पारदी. बिचारा त्या पारधी समाजाला बदनाम केलं म्हणा ह्या इथल्या सत्ताधारी लोकांनी, ह्या असल्या लोकांनी. ते आपल्या पोटा पाण्यासाठी ते करायची, कारण रोजगार नाही, पोट पाण्याची सोय नाही. आता ती म्हण बदलून असं येते की ज्याच्या हाती सत्ता ते अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करतात कुणाविरोधात. कदाचित माझी इच्छा फार होती की मी पोलीस व्हावं, परंतु मला ते होता आलं नाही. कारण म्हणायचे कॅरेक्टर लय बाद आहे. हो ना, तेव्हा म्हणायचे कॅरेक्टर बाद आहे. आणि आम्हालाही वाटायचं म्हणजे आता हे लग्न झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आल्या. आता त्याच्या अगोदर कुठं असायचं की जेलमध्ये गेलो तर पोलीस कोठडीत गेलो म्हणल्याच्या नंतर आता आम्ही बाद झालेले माणसं आहेत म्हणून आम्ही ते सोडून दिलं होतं. पण म्हणतात तसं शिकावं म्हणून मी समाज कल्याणच्या वसतिगृहात राहून मी शिक्षण घेतलेले. आई वडील विभक्त असलेलं फॅमिलीतली कुटुंबातली महिला आहे. आजीनं आईनं ह्यांनी नाल्या रस्ते झाडून शेणं काढून अगदी वरच्या जातीतल्या लोकांच्या बायांच्या अशा उवा लिखा काढून लिकाळ्यानं ते ताकावर तुकड्यावर असं आमचं आयुष्य झालेलं आहे. म्हणजे खरकट खाऊन मी इथं आलेले, आम्हाला भेटत नव्हतं. 1989ला कायदा आला होता ॲट्रॉसिटी ॲक्टचा, परंतु अंमलबजावणी तेव्हा नव्हती. म्हणजे अंमलबजावणी व्हायला पण खूप हे झालं होतं. तर ह्या असा माझा एकंदरीत प्रवास आहे. म्हणजे गौरवशाली भारताची जे आपण भारतीय संविधानाची जी गौरवशाली गोष्ट म्हणतो, आपण सांगतो, आपण बघतोय हे जे काही दिसतंय आपल्या देशाची प्रगती. मला जरी जेलमध्ये जावं लागलं, पोलीस कोठडीत राहावं लागलं, तरीसुद्धा आपल्या देशामधले ज्या काही चांगल्या गोष्टी दिसतात प्रगतीच्या, त्याच्या पाठीशी संविधानच आहे. आज तुम्ही आम्ही आपल्याला एकाच मताचा अधिकार दिलेला आहे सगळ्यांनाच. तो रस्त्याचा भिकारी असू द्या, वेश्या व्यवसायातली स्त्री असू द्या,
टाटा बिर्ला बी असू द्या, अंबानी बी असू द्या, रिलायन्सवाले बी असू द्या, इथले CBI वाले बी असू द्या, पोलीस बी असू द्या, आमदार खासदार बी असू द्या, सगळ्यांना एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. ते भारतीय संविधानात आहे. नाहीतर म्हणले असते मी लय श्रीमंत माझ्याकडे एवढे कोटी आहेत म्हणून मला तेवढे मतं करू द्या. तसं नाही आहे. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, खालच्या जातीचा असू द्या, वरच्या जातीचा असू द्या, कुठल्याही धर्मा जातीचा पंथाचा वर्गाचा कुठलाही व्यक्ती असू द्या, त्याला एकच मत करण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्या देशात आपल्याला हे जे आता बोलतोय, आपण ऐकतोय, जे एकत्रित येतोय, संघटित होतोय, याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा जे आहे तर ते भारतीय संविधानात आहे. नाहीतर संविधान यायच्या अगोदर काय अवस्था होती आपली? इथं गाडगण, इकडं झाडू होता बांधलेला. ते म्हणतील ते कायदा, इथल्या ज्या काही मनुवादी जे व्यवस्था होत्या ते म्हणतील तेच, आपण त्या जे काही अस्पृश्यतेच्या गोष्टीत होतो आपण, तर त्या पद्धतीनं आपलं आयुष्य आपण जगत होतो. भारतीय संविधानानं आपल्याला, आणि ह्या संविधान देणारे जे बाबासाहेब आंबेडकर आहेत यांच्या कृतीमुळे, यांच्या कार्यामुळे आपण माणसात आलो. आज आपण जे काही इथं आहोत त्यांच्या कृतीमुळे आपण माणसात आलेलो आहोत आणि त्यांच्यामुळेच आपण सन्मानानं जगतोय. आपल्याला आपल्या भारतीय संविधानात मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ज्याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, ज्याच्याशिवाय आपण सन्मानानं जगू शकत नाहीत. ती सर्व मूलभूत अधिकार आपल्याला आपल्या भारतीय संविधानात दिलेले आहेत. ते आपल्याला माहीत असले पाहिजेत, त्याचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. आम्ही फक्त म्हणायचो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या संविधानात काय लिहिलं आहे आम्हाला माहीतच नसते. बरोबर आहे का? आज मला अतिशय एक चांगला बदल मला तुमच्याकडे दिसला की तुमच्या गळ्यामध्ये आय कार्ड दिसलं, भारतीय कॉन्स्टिट्यूशनचं, आणि बाबासाहेबांचा फोटो दिसला. अतिशय सुंदर उपक्रम, मला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदनच. की आपलं तसं एक पुस्तक आलं आहे, एक माझ्याकडे मी असतं ते आपलं आय कार्ड नावाचं. तर त्याच्यामध्ये एक मी सुचवू शकते त्याच्यामध्ये की त्याच्या पाठीमागे किंवा समोर जरी की भारतीय उद्देशिका जी आहे आपली उद्देश पत्रिका, तर ती उद्देश पत्रिका त्या आय कार्डात जर टाकलं आणखीन, तर त्याला आणखीन वेटेज येईल, आणखीन त्याचं हे होईल. बरोबर आहे की नाही? तर ते एक तुम्हाला सुचवू इच्छिते मी. बाकी तुमचं आपल्याला, मला भाऊनी सांगितलं की तुम्ही काम करत असताना तुमच्या फील्डवरचे अनुभव पण सांगा, म्हणजे ते ऐकायचे तुम्हाला. खरं तर मुंबईसारखं हे फार काय म्हणतात ना, ही आपल्याकडची भारताची बिझनेस कॅपिटल सिटी आहे. भारताची, अख्ख्या भारताचा आपला बिझनेसचं जे केंद्रबिंदू आहे ही मुंबई आहे. आणि मी आले बीडमधून, आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या बीडचं काय चाललंय तर. आणि आता सध्या तर बीडमध्ये निवडणुका लागल्यात. एकाच घरातून सासराय उभा, सुनय उभी, लेकय उभा, अशा निवडणुकीला एका घरातून एका पक्षानं त्यांना उमेदवारी दिली. बरं का, पक्षानं उमेदवारी दिली. तो पक्ष म्हणजे माननीय आपले शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे, त्या पक्षातून उमेदवारी आमच्या तालुक्यातल्या दिलेली आहे. ते लोक तिघजण एका ह्याच्यातून उभे आहेत. ज्यांच्या काळामध्ये महिला धोरण आलं होतं, शरद पवार साहेबांच्या काळात महिला धोरण आलं होतं. महिला धोरण आणणारं भारतातलं पहिलं राज्य महाराष्ट्र होतं. हे भारतीय संविधानातल्या मूल्यांमुळे झालेलं आहे. परंतु आज बघितलं, आम्ही बघतोय तर सून बी उभी, लेक बी उभा आहे, सासरा बी उभा आहे. बरं, दुसरे सत्ताधारी पक्षातले त्यानं तर 5-5 उभा केलेत. काय तर म्हणा आरक्षण आहे. आरक्षणाचा फायदा गडी कसे घेतात आणि हे पक्ष कसे त्याचा गैरफायदा घ्यायला लावतात, किंवा कसं त्यांचं महिला धोरण असं काय म्हणतात ना, खोळंबलेलं आहे, त्यांच्याकडूनच कसं पाळलं जात नाही. भावाला उमेदवारी, चुलत्याला उमेदवारी, लेकीला उमेदवारी, बापाला उमेदवारी. का तर म्हणले आता इतक्या वर्ष आम्ही काम केलंय आणि ऐन टायमाला आरक्षण बायासाठी सुटले.
पण असं म्हणत नाहीत सत्यभामाताई तुम्ही काम करतात फील्डवर या बरं तुम्हाला आम्ही तिकीट देतो नाही. म्हणजे बायाला 50% आरक्षण आहे. ह्या जर त्या नगरपालिकात निवडून गेल्या, नगर परिषदेत ह्या बाया निवडून गेल्या 50% आरक्षणावाल्या, तर ते आरक्षण विषमतेनं जर धरलं तर गड्यापेक्षा ह्याच जास्त येतात बाया निवडून. पण ह्या बाया सुद्धा ह्या ज्या निवडून येतात ना, माय नुसते मी म्हणते ना, याच्याशिवाय त्या काहीच नाही द्यायचं, नुसतं असंच आहे. प्रचाराला चालले की आमचे हे म्हणतेन आमचे ते म्हणतेन आणि त्याच्यातच द्यायचं जाते. मी काय त्यांना नाव एवढं मला काय ठेवायचं नाही म्हणा, कारण त्याला बी ते शिकविलेलं आहे की माझ्या पुढं जायचं नाही, फक्त सहीची मालकीन घरी फायली येत्यान, शिपाई फायली घरी घेऊन येईन आणि तो सही करायची. मग तुमच्या वार्ड सभा असत्यान काय नु सभा असत्यान. आता बघा तुमचे बॅनर लागते पुढच्या महिन्यामध्ये, नवरा माग आणि पुढं बायको असे हात जोडून. का तर 50% आरक्षण बाईला आहे आणि नवऱ्यानं काम केलेलं असतंय. नवऱ्यानं ऐन टायमाला तिला घराच्या बाहेर काढलेलं असतंय आणि 5 वर्ष तिला घराच्या बाहेर काढलेलं नसतंय. ह्या आरक्षणाचा गैरफायदा कसा घेतला जातो आणि मग परिस्थिती जैसे थे. आमच्याकडचा एक उमेदवार उभा आहे निवडणुकीला, आखी त्याची अवैध आणि हातभट्टी विकणारे सगळे नातेवाईक तालुक्यात होत आमच्या. आखे म्हणजे जवळ माझ्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 हजार बेकायदेशीर दारू विकणारे दुकानं, त्याच्यामध्ये अर्धे दुकानं ह्या माणसाच्या ह्या उमेदवाराचे नातेवाईकाचेच आहेत. तरी बी साहेब लय चांगलेत. किती बायांना दारूचा त्रास असेल विचार करा तुम्ही. मला माहीत नाही तुम्हाला इथं आहे का नाही, परंतु माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या मराठवाड्यामध्ये भयंकर चॉकलेट वाटल्यासारखे असे दारू मिळते, अशी लायसन वाटले जाते दारूचे. आणि तसे उमेदवार उभेत. ते म्हणताय यानं 10 कोटीची टक्केवारी घेतली, ते म्हणताय त्यानं 50 कोटीचा घोटाळा केलाय आणि तेच उमेदवार बरं का. आणि आम्ही प्रचार बी त्याचेच करतो. म्हणजे भारतीय संविधानाच्या जी मूल्ये आहेत त्याला आपण कशा पद्धतीने इथल्या व्यवस्था हरता फसत्यात. ठरवलं तर ते किती चांगल्या पद्धतीने कारभार करू शकतात. रस्ते नाल्या जे काही शहरातले जे काही हे असतील कामं ते करणं, जे काही बजेट आलेलं आहे SC ST साठीचं तर ते बजेट त्याच्यासाठी वापरणं, आरोग्याच्या सुविधा सुधारणं, दवाखाने असतील शहरातले जे काही ते त्या कायद्याअंतर्गत आणि त्या बजेट अंतर्गत येत असेल तर त्यांनी ठरवलं तर. परंतु सत्तेवरच यायचंय कशासाठी तर पैसा कमवण्यासाठी. आणि पैसा कशासाठी कमवायचाय तर पुन्हा सत्तेत येण्यासाठी. असं ह्यांचे समीकरण ह्या निवडणुकीच्या संदर्भाने सांगायला की ह्यांनी असं आहे. तुमच्या इकडं जसं त्यांनी भाऊंनी सांगितलं की बा एक चांगला उमेदवार निवडून द्या, तुम्हाला कामाला येणारा किंवा हा काम करू शकतोय, भले तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, परंतु तो तुमच्या कामाला येणार असेल. दुसरी गोष्ट तो संवैधानिक मूल्यांवर काम करणार असेल, त्याला तुम्ही नक्कीच निवडून द्या. आता तसं म्हणायला जावं तर मी इथं उभा राहते, संवैधानिक मूल्यावर काम करते, मला 2-4 हजार लोक ओळखायला की मी अलगद दुसऱ्या पक्षात जाते आणि मग माझं काहीच राहत नाही. आमचे साहेब म्हणतेन, आमचे फलाने भाऊ म्हणतेन, तेच सगळं. अशा देखण्या बाया आहेत राजकारणामध्ये, हुशार आहेत बरं का, ज्यांना आम्ही फॉलो करत होतो. अहो बाई आता ते कामं सोडून कुणी महिला आयोगावर आहे, कुणी कुठल्या बाल हक्क आयोगावर आहे, बालकाच्या प्रश्नावर काम करत नाहीत. बालविवाह किती व्हायलेत, किती पोरीचं शिक्षण डुबायलंय, किती बुडायलंय, किती पोरीवर अत्याचार व्हायलेत, किती जणीवर बलात्कार व्हायलेत. हे ते बोलायचं आणि तिकडं काही करायचं सोडून तुम्ही आमच्या दादांनाच मतदान करा, मग आमच्याकडंच बजेट आहे, मग आमचेच अर्थमंत्री आहेत, मग आम्ही तुम्हालाच देऊ आणि मग तुम्ही मत नाही केलं तर आम्ही तुमचं बजेट काटू. हे जबाबदार लोक ह्या महिला हे करतात. आता ती लाडक्या बहिणीचं, त्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये यायलेत. आपल्या बयाला बी वाटतंय माय जाऊ द्या सत्तेवर येते तर पुन्हा आपल्याला काय देत नाही तर येऊ पडते म्हणून केलंय बयाने बी. मत आता किती केलंय काय केलंय ते संशोधनाचा भाग झाला. पण त्या लाडक्या बहिणीसाठी 410 कोटी बजेट सामाजिक आणि न्याय विभागाचं ह्या
देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे जे आहेत ना वरचे त्यानं कवाच वळविले आणि त्याचा आपल्याला पत्ता सुद्धा नाही. फक्त आपण म्हणतो आलेत का 1,500 रुपये, बरोबर आहे का, आणि आपण त्याच्यातच खुसत. पण बाकीचे जे काही सामाजिक न्याय विभागामध्ये लोक आहेत, SC STचे जाती जमाती आहेत, अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत, ह्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या ढापल्यात सरकारनं आणि त्या ढापून इकडं लाडक्या बहिणीकडे वळविल्यात. आणि आता सुद्धा आता निवडणूक लागणार आहे. आता म्हणले KYC करा, फलानं करा, बिस्तानं करा तरच पैसे सुरू होते ना राहते. पण आता पुन्हा आचारसंहिता लागली, निवडणूक लागणार आहे. ऐन टायमाला लाडकी बहीण बंद केली तर मतच करायच्या नाहीत बाया, म्हणून पुन्हा म्हणले नाही आता पुन्हा टाईम वाढविलाय. असं सरकार आहे. त्या सरकारमधल्या लोकायला बी माहित आहे की ह्या लोकांपर्यंत हे गुत्तेदार काय पैसे पोहोचत नाहीत, म्हणून तारखेला दंड, म्हणून ते बी त्यातले काय असते ना, त्याच्यामुळे ते आपल्याला उपमुख्यमंत्री ज्याच्या त्या मतदारसंघात आमदार होते तेच निवडून आले. म्हणून काही लोक म्हणतात निवडणूक कशा येतात हे एकंदरीत असा भ्रष्टाचार आणि संवैधानिक मूल्याचं जे काय एका मताचं जे मूल्य आहे ते अशा पद्धतीनं डायव्हर्ट व्हायला लागलेलं आहे आणि त्याचं मूल्य कमी व्हायला लागलेलं आहे. त्याचं मूल्य वाढवणं आपल्याच हातात आहे. त्याच्यामुळं कुणी 1,500 द्या, कुणी काहीही द्या, पण आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांशी आणि संवैधानिक मूल्यांच्या विचाराशी आपल्याला बांधील राहायचंय आणि त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 7 आहे अस्पृश्यतेचं निर्मूलन याच्या बाबतीत. आणि बऱ्याच जणाला वाटतं बरं का, बऱ्याच जणाला म्हणजे ज्याला अभ्यास नसतो किंवा वाचलेलं नसतं त्यांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अॅट्रॉसिटीचा कायदा आणलाय. बाबासाहेबांचं निर्माण 1956ला झालं आणि कायदा हा 1989ला आलेला आहे. तर त्या अस्पृश्यतेचं जे कलम आहे 17 त्यानुसार तो कायदा तयार झालेला आहे. आपल्या देशातले अस्पृश्यतेचं निर्मूलन झालं असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये तो जातीयतेसाठी जे काही आहे त्याच्यावरती तो कायदा होता की जातीयतेचं समूळ निर्मूलन व्हावं आणि आपल्यात बरोबरी यावी आणि आपल्या बाबतीत जातीभेद केला जाऊ नये अशा त्या पद्धतीचं ते आर्टिकल आहे त्याच्यामध्ये. खरंच असं वाटतं का बरं जातीयता नाही म्हणून, जातीवाद नाही म्हणून? आम्ही बोलायला गेलो तर म्हणतात मॅडम पहिलं होतं व आता कुठं तसं आहे, आता राहिलंय होय जातीवाद कुठं, आता तुमचे लोक मंदिरात येतात, फलाण्यात येतात, इथं जातात तिथं जातात, आम्ही तुमच्या घरी येतो असं म्हणतात. पण जातीवादाचं स्वरूप नव्या याच्यात येते. सत्यभामा सौंदरमल सोबत डायरेक्ट जातीवाद कुणी करणार नाही, पण मी निवडणुकीला उभे राहिले की माझ्या विरोधात का आपल्याच माणसाला म्हणते जाऊन सभा घ्या, मग मला मतच पडत नाही. अशी आगाव बाय असल्या कशाला मत करतात, डायरेक्ट ही भिडती डायरेक्ट ही नडती. त्याच्यामुळं अशा पद्धतीचा जातीवाद असतो. चांगल्या घरी जर आम्ही आता मी ज्या ठिकाणी राहते तिकडं किरायानं घर करायला गेलो की सगळं आमचं विचारतात, पुसतात, सगळे करतात आणि पुन्हा मग आडनावून आपल्या देशात तर कसं आहे जात आडनावून कळती. आपण साळवे, कुठं जाधव, कुठं कांबळे, बरोबर आहे का नाही? पण मग असं सौंदर्य आडनाव आहे. मग कवा मला म्हणते तुम्ही ख्रिश्चन आहात का? नाही आम्ही बौद्ध आहोत काय असं सांगितलं की मग म्हणते नाही आमच्या ह्यांना येऊ द्यावं लागन, माझ्या सासऱ्यांना विचारावं लागन घर किरायानं द्यायचं का नाही. घर किरायानं मिळत नाही उच्चभ्रू वस्त्यामध्ये आपल्याला आजवी. ग्रामपंचायतमध्ये पहिलं मी स्वतः, तुम्हाला माहीत नाही शब्द शिकुरी नावाचा माहीत आहे का नाही, गाडग्यावर असतात बघा ते
पित्र वगैरे घालताना ते असतात का गाडगे, त्याच्यावर शिकुरी ठेवलेली असते, त्या शिकुरीत चहा मी पिलेली आहे. फुटक्या कपानं चहा दे, त्यांच्या वाड्यामध्ये अशा ह्याच्यात ठेवायचे, त्याच्यामध्ये मी त्या फुटक्या कपांनी चहा पिलेले आहे. आज बैठकीला सरपंचाच्या तिकडं जर गेलो तर तसे कप आपल्याला भेटत नाहीत, पण चांगल्या कपामध्ये आपल्याला चहा देणार नाहीत, यूज अँड थ्रो मध्ये देतात. यूज अँड थ्रो म्हणजे वापरायचे आणि फेकून द्यायचे. अशा पद्धतीचा जातीवाद समोर दिसतो. 2 महिने झाले अस्पृश्यतेचं एक प्रकरण, म्हणजे काय म्हणतात जातीयतेचं जे प्रकरण आहे 2 महिने झालं, त्याचं चार्जशीट आणखीन गेलं नाही. ऊसतोड कामगाराचा मुलगा 6 वर्षाचा असताना मुकादमांनी मायबापाकडून हिसकावून घेतला होता का, तर त्या लेकराचा बाप पोट मुकादम होता आणि त्या पोट मुकादमाने त्याचे नातेवाईक ह्याने म्हणले आम्हाला कोयते लावून द्या, त्या कोयते लावून दिले, ते कोयते गेले की पळून, हे देतच नव्हता मुकादम पैसे द्यायला बाजाराला सुट्टीला, त्याच्यामुळे ते गेले आणि मग अडकून पडले हे. तर ते लेकरू त्या मुकादमांनी हिसकावून घेतलं, ते होतं 6 वर्षाचं. आणि त्याच्या लेकराच्या माईला ट्रॅक्टरच्या टालीला बांधत होते, वडीत होते. तहानं लेकरू त्या बाईला जेव्हा पित होतं आणि ती काम करायला रानात जायची, पुढं असायची पाताला, आणि ती पाठीमागं ते लेकरू पळत जायचं माईचं दूध पिण्यासाठी, तेव्हा त्या मुकादमाने त्या लेकराच्या पायाला इटकर बांधली होती की ते लेकरू जास्त चलत जाऊ नये फास्ट म्हणून. बीडमधले प्रकरण आहेत हे. ते 6 वर्षाचं पोरग हिसकावून घेतलं, ज्याचे दुधाचे दात हालत होते, त्या दातावर लाता घालीत होते. ते पोरग भिल्ल समाजाचं होतं. भिल्ल समाजाचा इतिहास एक आहे. त्या लेकराचा अंगठा तोडला होता एकलव्यासारखा. त्या लेकराचा अंगठा तोडला, त्याला 15 टाके पडलेले आहेत. ते लेकरू 8 वर्षांना आम्ही शोधून दिलं. पोलिसात कंप्लेंट केली, ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला, जे ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला. ते लेकरू पोलिसांनी एका दिवसात शोधून आणलं आणि ते लेकरू आम्ही आईवडिलांच्या स्वाधीन केलं. त्या लेकराची कायदेशीर प्रक्रिया, जे समोर त्या लेकराचं स्टेटमेंट झालं त्याच्यामध्ये पोलिसांनी बरंच काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण मी मात्र लई खमकी. त्या लेकराच्या बाबतीतले जे पोलीस करत होते ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे ठेवलं. त्यात एक अधिकारी घरी बसलेत. कर्तव्यात कसूर केल्यावर, भारतीय संविधानातली कर्तव्यात नागरिकाची, ऑफिसर लोकांची त्या कर्तव्यात कसूर केल्यामुळं अधिकारी सुद्धा सस्पेंड होतात, निलंबित केले जातात. ते लेकरू आम्ही पोहोच आईवडिलांकडं त्याच्यात गुन्हा दाखल झाला. पण एक गोष्ट आहे, आपल्याला कायद्याचं कोणतं कलम काय लागतंय, जरी कलम 2, 3, 4, 5 RSW जरी आपल्याला नाही कळलं तर आपल्यावर अन्याय झालाय, तर इथं अट्रॉसिटी कुठं लागते एवढं जरी आपल्याला कळलं तरी पुरं. त्याच्यामुळे आपल्याला कायद्याचा अभ्यास असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि पोलीस प्रक्रियेचं तर फारच महत्त्वाचं. पोलीस म्हणतील आमच्यावर असं बोलायला का, परंतु सत्ताधारी लोकच पोलिसांना टार्गेट देतात, आम्हाला 100 कोटी हप्ते गोळा करून द्या. त्याच्यामुळे ते बिचारे पोलीस अधिकारी 100 कोटी गोळा करतात. काही करत नाहीत, काही इमानदार बी असतात, काही नोकरी करताना रुपये सुद्धा घेत नाहीत, असा एखादा अधिकारी सुद्धा असतो. परंतु सत्ताधारी लोक, काही लोकांचे स्टेटमेंट आहेत पोलीस अधिकाऱ्यांचे की आम्हाला सत्ताधारी लोक सांगतात दर महिन्याला 100 करोड रुपये गोळा करून द्यायचे. मग पैसे पोलिसांनी यांनी कुठून आणायचे? मग ते कुठून आणतात? दारूवाले, मटक्यावाले, गांजावाले, नंबर 2 वाळूवाले, जे काही असते जिथून होईन तिथून ते करतात बिचारे. कर्तव्याचा भाग, वरच्यांचा अधिकाऱ्यांचा भाग ते असतो, पण सगळेच असं करत नाहीत. असो, पोलीस प्रक्रियेत आपण एखादी बी फिर्याद आपण द्यायला गेलो, प्रकरण कसं आहे, कारण फिर्यादीकडून काही मिळत नाही, मिळतंय आरोपीकडून. गुन्हा 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षेचा असला की मग आपल्याला ते म्हणले आता 16 तास वाट बघायला लावली. ती वाट त्याच्यामुळेच असते
याच्यात सेटलमेंट होतंय का, आरोपीकडे कॉन्टॅक्ट होतंय का, ठाणे अंमलदार तिथला जो फील्ड दिलेला असतंय तिथलं काय होतंय का, मग त्यांना बोलून काय होतंय का असं बघते. मग त्यात बलात्कार आलं, पोक्सो आलं, खून आलं, त्यात दलित बलात्कार महिला असेल आणि त्यात तिचा खून झाला असेल, त्यात काय होतंय का, असे बरेचसे प्रकरण आहेत. त्याच्यामुळं आत्ता मुरुड नावाच्या गागा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरुड गावात पोलीस स्टेशनला आम्हाला हाकनाक कोंडलं पोलिसांनं. त्याला वाटलं बाया आहे तर ह्यांना काय कळतंय. आता मी बीडची, त्यांना काय माहिती आहे की ही बाया अशी आहे म्हणून. दुपारच्या 12 वाजल्यापासून पोलिसांना म्हणले अरे घ्या रे ह्याला आतमध्ये, कोंडा न्यायचे, घ्या फोन हिसकून. आम्हाला ढकललं की आतमध्ये. आता बाया म्हणलं काहून, आम्हाला कारण तरी सांगा. आम्ही फक्त FIR नोंदवायला आलो. तुम्हाला होत नसेल नोंदवणं तर रिटर्न स्टेटमेंटमध्ये आम्हाला सांगा की इथं आम्ही घेऊ शकत नाहीत, महिलेची फिर्याद आहे. नाही, त्यांनी असं ऐकूनच घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. कारण त्या एका बाईचा लेकानं आत्महत्या केली होती का, तर सून पळून गेली होती. सून पळून गेली, लेकानं आत्महत्या केली. त्या सुनासोबत 2.5 वर्षात, 1.5 वर्षाचं, 2.5 वर्षाचं नातू. त्याची तक्रार गेली तर सुनाला आरोपी केलं नाही पोलिसांनं. त्या सासूला म्हणले बाई आता कोणती बी बाई कोणत्याही गड्यासंग राहू शकते आणि तुझी सून गेली तर त्याला तिला राहू दे ना बाई सुखानं, तो लेक लय दारू पेत होता. ती म्हणली साहेब ना लेक मेलाय हो, तिच्यामुळं तिला सोडून जायचं होतं तर तिनं घटस्फोट घ्यायचा होता. माझ्या लेकाला माझ्याकडे आणून सासरवाडीत राहत होतं तर मला सांगायचं, पण नातू बी गेला, मग लेक बी मेलाय, त्यात आरोपी केलं नाही तरी सुद्धा त्या नातासाठी. आता सुनानं नवरा जिथं केलाय ते सावत्र बाप त्या लेकराचा, त्यानं त्या दोघांना मिळून 50-50 हजाराला ते लेकरू इकलं की दुसऱ्याला ते दत्तक दिलं, म्हणजे बेकायदेशीर. त्याची तक्रार असं म्हणताना आम्ही गेल्यावर म्हणले ह्या लय शाळेत झाल्यात, म्हणले आल्यात, म्हणले गुन्हे दाखल करा, म्हणजे होत नाही, म्हणजे आम्हाला करायचं नाही. आम्ही मार्गदर्शन घेऊ, पिपींचं मार्गदर्शन म्हणजे सरकारी वकिलांचं घेऊन मग काय तर बघू. काय तर क्लिअर कट झाले पोलीस साहेब, याच्यामध्ये गुन्हा दाखल होतोय, याच्यात क्राईम घडलेला, याचे पुरावे आहेत, त्याचे ऑडिओ व्हिडिओ आहेत, त्याचे फोटो आहेत. घटस्फोट न होता बाईनं लग्न केलंय, लग्न करून त्या सावतर बापाच्या हातानंच लेकरू दिलंय. ही कोणती पद्धत आहे कायद्याची? पण त्याला पटच ना. आम्हाला टाकलं आतमध्ये. आपल्याला पोलिसांनी आपल्याला जेव्हा कोणी व्यक्ती असू द्या, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, आपल्याला जेव्हा पोलीस कोठडीत ठेवतात, महिलांना ठेवता येत नाही. 6च्या नंतर कुठल्याही चौकशीत त्यांना फारच असेल एखादं तर त्याच्यामध्ये ते स्पेशल परवानगी आणता येतं. सूर्यास्तानंतर बाईला पोलीस कोठडीत किंवा पोलीस ठाण्यात बोलता येत नाही. आम्हाला जी 12 वाजल्यापासून बसविलं म्हणतात मुरुड पोलीस ठाण्यात, रात्रच्या म्हणजे दुपारच्या 12 वाजल्यापासून तर रात्रच्या 12:30 वाजोस्तर आम्ही पाणी नाहीत पेलो, काही नाहीत पेलो. आम्ही विचारतात काही सांगणार. शेवटी मग मी जेव्हापासून लाईव्ह केलं, त्या जेव्हापासून आम्हाला आत टाकलं तेव्हापासून आम्ही सगळं लाईव्ह केलं. मग आम्हाला धमक्या पोलिसांच्या, तुम्ही आमच्या कामात, सरकारी कामात अडथळे आणले. आमच्या म्हणजे ते वायरलेसची रूम असते ना, त्यात बसविलं होतं आम्हाला. मग आम्ही आमच्यावर चोरी चपाट्या घालते म्हणून आम्ही ते लाईव्ह केलं. पुण्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांचे, नातेवाईकाचे, कार्यकर्त्याला फोन, त्या बायाला आवरा ना, त्याला सांगा ना नका म्हणून, बाहेर निघा म्हणून, आणि जे काय असेल तर बघू म्हणून. आता बाई म्हणलं विनाकारण तुम्ही आम्हाला टाकलंय, आम्हाला कारणं सांगितले नाहीत, FIR तुम्ही घेतला नाही. डिवाइस पिला यांना मग आम्ही ते पत्र सगळं लाईव्ह केलं. मग झालं की बाबा हे बेकायदेशीर केलं म्हणून. मग आम्ही तिथं त्यांना कायदा सांगितला. मग दुसऱ्या दिवशी असं म्हणून पोलिसांना अशी म्हणून माफी मागितली. आम्ही काय एवढे मोठे नाहीत म्हणलं की तुम्ही आमच्या पायावर डोकं ठेवावर माफी मागावी. पण आम्ही माणसं आहेत आणि आमच्या सन्मानानं जगण्याचा अधिकार तुमच्या हातात सत्ता आणि तुमच्या हातात पावर आहे म्हणून तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही सदरक्षण आहे आणि खलं निगराण आहे म्हणून जी तुमच्यावर जबाबदारी दिली तर ती जबाबदारी तुम्ही कर्तव्य म्हणून पार पाडा. तुम्ही अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही साथ देऊ नका. जर आज गुन्हा दाखल होत नव्हता तर उद्या कसा FIR 0 FIR होतो दाखल.
महिलांना कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये ती राहत आहे, ज्या सुरक्षित ठिकाणी ती राहत आहे त्या ठिकाणी तिला गुन्हा दाखल करता येतो. ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी गुन्हा दाखल करावा असं काहीही नियम महिलांसाठी नाही. ही एक तुम्हाला गोष्ट सांगायची. तर हे फील्डवर काम करत असताना आम्हाला येणारे जे अनुभव आहेत, गेल्या जवळजवळ मी 2007 पासून हे काम करते समाजकार्याचं. मी अशीच आले नाही, म्हणजे काय म्हणतात ना की फार मला माझे पोटापाण्याचे प्रश्न सुटलेत म्हणून मी आले, असं नाही की मला फार हे झालं म्हणून नाही. पण मलाही वाटत होतं की नोकरी करावी, पोलीस असावं. कदाचित झाले असते तर मी माझं प्रमोशन वगैरे झालं असं, चांगल्या चांगल्या पदावर असते असं वाटतं. परंतु तिथं राहून मी इथल्या व्यवस्थेचं काहीतरी हे झालं असतं, 2-4 बाऱ्या मार्ज काय म्हणतात ना निलंबितही केलं असतं हे असल्या स्वभावामुळं. त्याच्यामुळे असं वाटतं की आज जे काही संधी मला मिळाली अपघाताने का होईना, तर ती तुमच्यासमोर येण्याची, तुमच्यासमोर बोलण्याची, तुमच्यासमोर व्यक्त होण्याची आणि समाजासाठी मला काहीतरी करण्याची ती संधी मला त्या अपघाताने, कुठल्या आरोपाने ती मला जी वेळ आली माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, तर ती एक काय म्हणतात ना अनपेक्षित अशा घटना माणसाच्या आयुष्यात येतात आणि त्याच्यामुळं काय म्हणतात त्याला की एक दिशा मिळत असते आपल्या आयुष्याला आणि त्याच्यामुळं तुम्ही घडत जातात, बिघडत जातात. तर काय म्हणतात ना, बिघडलेली माणसं म्हणा, काहीतरी हे केलेली माणसं, त्याच्यातली मी इथं तुमच्यासमोर आहे. आज म्हणतो ना आपण, मी तुम्हाला भारतामधले जे काय त्यांनी सांगितलं आम्हाला, हे पोलीस लोक काय काय आम्ही बोलतो ह्याचं सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड असतं आणि ते जातं, आम्हाला ते आपल्यावर लक्ष असते. आणि इथल्या सत्ताधारी लोकांच्या तर आम्ही एवढे डोसक्यात बसतो की त्यांचं एक एक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं. त्याच्यामुळं असं आम्हाला मुद्दे काढून लिहून हे करून ते आता सध्याच्या काळामध्ये आणणं गरजेचं आहे. कारण एक गोष्ट चुकली, काय झालं की आपलं त्याचं ट्रोलिंग सुरू होतं. सध्या इथले जे काही लोक आहेत, धर्मांध लोक, तर ह्या लोकांनी आपल्याला माहित नाही आपण किती सोशल मीडिया वापरतो, तुम्ही किती प्रकारे वापरता, कसा वापरता, आय डोंट नो, मला माहीत नाही. परंतु जी काही हे वापरतात लोक, ज्या प्रभावी महिला असतात किंवा जी काही प्रभाव पडणारी लोक असतात, त्यांचं ट्रोलिंग टोळ्यांनी केलं जातं. आमच्यासारख्या बायांच्या मागं काही बायांच्या टोळ्या लावलेल्या असतात. त्या टोळ्यांच्या विरोधात सुद्धा आम्हाला उभं राहून लढाई लढावी लागते. अतिशय भयानक पद्धतीनं ते ट्रोलिंग असतं, अतिशय भयानक. आणि त्या टोळीतल्या बायांना, त्या सत्ता येतल्या जे आहेत ते चालवणारी जे लोक आहेत त्यांना सत्तेतली लोक मदत करतात. का तर आपण उभा राहू नये. तुम्ही बघा, सोशल मीडिया जेवढा आम्ही वापरतोय, जितका तो चांगला आहे तितकाच तो भयानक, त्याचे दुष्परिणाम सुद्धा तेवढेच आहेत. जर आपल्याला त्याच्यातलं नॉलेज नसेल, त्याच्यातला अभ्यास नसेल, आपण जेव्हा नको बाई माझा फोटो टाकू, नको बाई आमच्यात त्यांना आवडत नाही, नको बाई असं होईल, नको बाई कमेंट कुणीतरी करीन. एका डॉक्टर दिलं इथं नाही का, तिच्या मित्रानं डीपीत लय छान आहे म्हणून कमेंट केली, मग त्या डॉक्टरनीला नवऱ्यानं रुचनात घातला की डोसक्यात. म्हणजे बायांना एक तर हे इथले नवरे वगैरे हे वापरू बी देत नाहीत, त्याच्यातलं हे प्रकरण आहे. परंतु महिलांनी सोशल मीडिया वापरत असताना तुम्ही पॉलिटिक्समधले असताल, भविष्यात जाणार असताल, तर याच्यामध्ये तुम्हाला लक्ष घालून तुम्हाला कोणी ट्रोल करतंय का, तुमचं कोणी स्टॉकिंग करतंय का, तुमचा पिच्छा करतंय का, तुमचे फोटो तुमच्या मर्जीशिवाय कुणी वापरतंय का, तुम्ही कुणाला परवानगी देताय का, तुमच्या विश्वासातले आहेत का, याचा सुद्धा आपण आपलं लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये व्यक्तीची जी प्रतिष्ठा आहे, ही प्रतिष्ठा भारतीय संविधानात आहे आणि त्याच्यामुळं आपल्या सन्मानाने जगण्याच्या हक्काचं हनन केलं जातं या सोशल मीडियाच्या माध्यमातून. गेल्या 3 वर्षापासून आम्ही काही टोळ्यांच्या विरोधात आम्ही लढतोय. अतिशय भयानक पद्धतीने ह्या महिला लावलेल्या आहेत आमच्या पाठीमागे. मग त्या लहान मुलं सोडत नाहीत, ते तुमचं कुटुंब सोडत नाहीत, तुमचं नसलेले असलेले अफेअर तर लयच सांगतात, हो की. आणि लोक त्याला भितात ना, नको बाय काही असं नसन, आहे की नाही, त्याला ते लोक हे करतात. आणि ही लोक अशा प्रभावी महिलांच्या पाठीमागं लावलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही एक काय म्हणतात ना, शहरी भागात राहणारे आहात,
आणि कुणीतरी आपला पिछा करतंय का, कुणीतरी जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देतंय का, तर ह्याची वेळीच आपण तक्रार केली पाहिजे, आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे आणि याची तक्रारी दाखल केल्या पाहिजे, कारण याच्यामध्ये व्यक्तीच्या प्रतिष्ठा आणि गोपनीयतेच्या तत्वाचा आपल्या भंग केला जातो. हे सायबर क्राईमच्या बाबतीत आहे की जे काही आपली ट्रोलिंग होती. वेळ किती आहे बोलायचं? अर्धा तास. ओके. आज आपण बघतो भारतीय संविधानामध्ये ज्या काही आपल्याला गोष्टी दिल्यात, महिला धोरण आलं, महिला आयोग आला, राज्य महिला आयोग आला, अनुसूचित जाती जमाती आयोग आला, हे सगळं भारतीय संविधानातल्या त्या मूल्यानुसार आलेलं आहे. आज आपण इथं जे बघतोय, बसतोय, आपल्याला लग्न करण्याचा अधिकार असेल, आपल्याला मूल दत्तक घेण्याचा अधिकार असेल, आपल्याला आईवडिलांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा असेल, आपल्याला नोकरी करण्याचा अधिकार असेल, आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे राहण्याचा अधिकार असेल, हे जे काय असेल तर हे आज आपल्याला मिळतंय. तर हे फक्त सरकारमुळं नाही मिळालं किंवा सरकारनं कायदे केलेत म्हणून नाही मिळालं. ह्या आपल्याला गोष्टी मिळाल्यात हिंदू कोड बिलामुळं. हिंदू कोड बिल तेव्हा बाबासाहेबांनी संसदेत मांडलं होतं आणि ते हिंदू कोड बिल म्हणले हे म्हणजे बायांना असले अधिकार द्यायचे नाहीत. मग तो बाया तर लय शहाण्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना संपत्तीतून बेदखल करणं, त्यांचं काय म्हणतात ना, पुनर्विवाह असेल, त्यांना वारस हक्क, दत्तक मूल दत्तक घेण्याचा, दत्तक देण्याचा, हे जे काही अधिकार आहेत, आता जे नोकरी करण्याचे त्यांचे 8 तास वगैरे जे काही आहे, तर हे स्त्री आणि पुरुषांना जे काही नोकऱ्या करतात त्यांना समान वेतन, समान तास, समान नोकरी जे आहे गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी ह्या हिंदू कोड बिलामुळे आपल्याकडं जे स्त्री पुरुष समानतेचं तत्व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत आहे, त्यामुळे ते तयार झालेलं आहे, त्यामुळे ते आलेलं आहे. आणि याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागतं. त्यांनी तेव्हा हिंदू कोड बिल म्हणले आमच्या महिलांच्या ना, आमच्या समाजाच्या ना, आमच्या धर्माच्या ना, आमच्या कर्माच्या त्या विरोधातलं आहे, त्याच्यामुळे ते तेव्हा मान्य झालं नाही. आणि आज आपण बघितलं तर ते एक एक करून त्याचे कायदे तयार झाले आणि ते हिंदू कोड बिल तयार झालेले आलेले. तुम्ही मला सांगा, हे बघा, म्हणजे आपल्या घरात आता महिलांच्या प्रश्न जर बोलायचं झालं तर आपल्या घरात आपल्या जन्मापासून, जन्म राहण्याच्या अगोदरपासून सुद्धा, माईच्या गर्भात असल्यापासून सुद्धा, आम्ही त्या काळातला जन्म आहे आमचा जेव्हा गर्भात पोरी की पोरग तपासलं जात नव्हतं, तेव्हा आम्ही 6-6, 7-7 बहीण भाऊ झालो होतो. आता 1 आणि 2च आहेत, मग त्यासाठी तपासण्या होत्या. स्त्री पुरुष काय म्हणतात ना, गर्भलिंग तपासणी जी होती, आम्ही त्या काळातले ज्या काळात ते होत नव्हतं, परंतु गर्भलिंग तपासण्या या काळात आता कुठं तर आता पण त्याचे हे वाढलेत म्हणून, पैसे वाढलेत, रकमा वाढल्यात, कुठं ना कुठं ते होत राहते. तर ते PCPNDT कायदे असतील, स्त्री पुरुष समानतेच्या ह्याच्यामध्ये जे आहेत की बाबा जे काही आता आज लोकमतची बातमी होती आमच्याकडे बघितली, त्याच्यामध्ये घर, आपलं घर महिलांसाठी सुरक्षित नाही. आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचे एक रिपोर्ट 2024 साल आहे, त्याच्यामध्ये असं म्हणलं जणू की 2024 मध्ये 50,000 महिलांच्या हत्या केल्यात आणि त्या हत्या जवळच्या नातेवाईकांनी केलेल्या आहेत. आपलं घर आपल्यासाठी सुरक्षित आहे, आपल्या पुरुषापासून, आपल्या घरापासून, हे पण आपल्याला तपासलं पाहिजे. आज बघा, आपल्या पाठीमागं आपल्या घरातला आपला बाप नसेल, आपला भाऊ नसेल, आपला नवरा नसेल, आपले नातेवाईक जे कोणी असतील नसतील, परंतु आज आपल्या स्त्रियांच्या पाठीमागे फक्त आणि फक्त भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत. तुम्ही शहरातल्या बाया आहेत म्हणून तुम्हाला तरी येता आलं काम काही आवरून शिवरून. आमच्या इथं तर बायांना बाहेर सुद्धा निघू देत नाहीत. कुठं जायचंय, मीटिंगला जायचं म्हणलं तर नाही, ग्रामसभेला जायचं म्हणलं तर नाही. घरात आपण सांगितले, इथं बोलायला लय सोपं आहे,
भारतीय संविधान सांगायला ऐकायला लय सोपं वाटतंय, पण तेच संविधान मी घरात नवऱ्याला सांगू द्या, हे असं काय म्हणते तर हे असलं असतं का? हे मला जमत नाही. मी तर तुम्हाला बोलायला आहो, पण मी सुद्धा नवऱ्याचा मार खाऊन आलेले, काय सांगा. माझ्यापेक्षा नवरा लहान आहे वयानं माझा, मी मोठी आहे, पण तरी बी नवरा पावसाला झोडपिलं नवऱ्यानं मारलं काय म्हणते तर कुठं जा बाईनं न्याय मागायला. आता मी मग शिकलेली, पण अवतीभोवतीच्या बाया सांगायच्या बायाच्या जातीचं असंच असतंय आणि मार खावाच लागतोय, नवऱ्याजवळ नांदावाच लागतंय. ते किती त्रास देणार असला तर किती बायका केल्या तर काही केलं तरी त्याच्याजवळ राहावंच लागतंय. हे सगळं आपल्याला शिकवित येतं. आपण दुसऱ्या धर्मावर बोलतो, दुसऱ्यांच्या पंथावर बोलतो, जातीबद्दल बोलतो, सगळं बरोबर आहे, पण आपल्यातल्या बी काही गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत. आपल्यातल्या सुद्धा काही गोष्टी सोडल्या पाहिजेत का नाहीत? आपल्यात सुद्धा लय मोठ्या जाती आहेत बरं का, आहेत का नाही? आंदवण, सोमवस, राय, नांदर, तिळवण, आंदवण, नागवंशी, सोमवशीन, कोणून बनून आहेत. मला बी माझ्या माईकडून कळलं की माय आपण फलाने फलाने आहेत आणि ते वरचे आहेत आपल्या. मी म्हणलं आपण फलाने आहेत आपल्या जातीचे, तर मग त्याच्यात बी आहे का? म्हणले हो, सोयर पण आज बी जमत नाही आपले. रोटे बेटे व्यवहार आपल्यातच होत नाहीत. मग आपण दुसऱ्याच्या जातीबद्दल बोलतो, ते फलाना जातीवाद करतात. आपल्यातला जातीवाद केव्हा संपायचा आहे? संपविला पाहिजे का नाही? माझ्या घरात 2 जातीचे आलेत माणसं सध्या, पण मी ते काही जाणीवपूर्वक नाही. त्यांना हे बघा, बाबासाहेबांनी सांगितलं होतं, आंतरजातीय विवाहाला त्यांनी महत्त्व दिलं होतं, स्त्री जातीयतेचा प्रवेशद्वार म्हणले होते, आणि म्हणून आपल्या स्त्रियांवर सुद्धा तेवढेच बंधन येतं आपल्या पुरुषांकडून. आपल्या पुरुषांवर इथली व्यवस्था अत्याचार करते, ते दलित आहेत म्हणून, आणि आपले पुरुष त्याच ऐकून आपल्यावर अत्याचार करतात, आपण दलित आहेत म्हणून. हो, आपल्याला आपला लढा तयारी असतो इथं. आपल्या समाजाला आपण दलित पीडित वंचित जे आहेत ना, तर ह्यांचा तिहेरी लढा असतो, आपल्या खास बायकांचा. आपण ज्या दलित वर्गात येतो, आपला लढा इथल्या उच्चवर्णीय बायांसोबत असतो, इथल्या उच्चवर्णीय पुरुषांसोबत असतो, आणि इथल्या घरातल्या आपल्या बापा भावासोबत सुद्धा असतो. त्याला भांडण तंडण करून मग बाहेर निघावं लागतंय, आणि मग बाहेर निघल्याच्या नंतर आपल्याला आपलं काहीतरी स्थान निर्माण करावं लागतंय. त्याच्यात बी आता लय बंधन आले, तर आधुनिक बंधनच बाईवर. तुला म्या मोकळीक दिली ना, पण बाहेर काही कुठं ना करायचं नाही. पतिव्रता नावाची कल्पना ही वरून आपल्यापर्यंत आली बरं का. आपल्याकडे 22 प्रतिज्ञा सुद्धा आहेत, पण आपल्याकडचे का मी दारू पिणार नाही ही एक शपथ झाकून ठेवतात, आणि मी व्याभिचार करणार नाही ह्याच्या बाबतीत लय जागरूक असतात. तसं तर करूच नाही बरं का, करू नये ही गोष्ट आहे, परंतु ज्याच्या त्याच्या गरजा असतात. माझ्या आवडीचा मला नवराच करून द्याला नाही तर मन कसं रमन? बरोबर आहे का? बरं, मी याच्या संग एकनिष्ठ राहते, पण ह्यो बाहेरच पडत तर मी काय करू? बरोबर आहे का नाही? एखादा गुंडगर्दी करून जेलमध्ये जाऊन दर महिन्याला 2-4 महिने जाऊ राहत असेल तर मी काय करू? ह्या गरजा ओळखल्या पाहिजे, नाही तर आपण बाया म्हणतात नको माय तिला नसती असे आपण नाका डोळे मुरडीतात बाया सर बरं का. ते बी आपल्याला शिकवत आलेत म्हणून. तर असं काही आपण केलं नाही पाहिजे. त्या स्त्रीच्या काय गरजा असतात, एकल महिला असतात, विधवा असतात, सोडून दिलेल्या असतात, त्या बायांना का कायम समज नावं ठेवते. तिच्या घरी किती चपलाचे जोडे सुटतेत हे बघितलं जातं. त्या घरातल्या मुलीबाळीशी सोयरिका जमत नाहीत. आज बी खानदान बघितलं जातं. एखाद्या बाईला नवऱ्यानं सोडले, ते तिकडं 2 बायका करून राहतोय, रांडंडी करून राहतोय, ते बघितलं जात नाही. पण हिचा एक पदर लेकरावर आणि एक पदर जर सिंदळकीवर असेल तर तिला मोकार म्हणल्याशिवाय आपल्याकडचा समाज राहत नाही.
हे बाबासाहेबांच्या विचारांना अभिप्रेत नाही, हे संविधानाला अभिप्रेत नाही. अशा महिलांना आपण मदत केली पाहिजे. अशा महिलांना, विधवा असतील, परित्यक्त असतील, जे काय असतील, त्यांना आपण मदत केली पाहिजे. आणि त्यांच्या बाबतीतले जे काही त्यांच्या गरजा आहेत ह्या पण ओळखल्या पाहिजे. आता बघा आमच्या बीड जिल्ह्यात ती पोरगी, डॉक्टर पोरगी, आपल्या पंकजाताईच्या PA. पंकजाताईला काय माहीत ह्यो काय करतोय. तर ते आजच म्हणल्या मला 32 माझ्याकडं नोकर आहेत, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मी काय करू, माझा काही संबंध नाही. ते कशाला सांगणार आहे की मी असं फलानं बिस्तानं करायला. डॉक्टर पोरगी माय बापानं करते. आणि 10 महिन्यात पोरीनं काय केलं काय नाही तर गेला का नाही तिचा जीव. आता बाप म्हणतोय गरीबाला लेख द्या, कुणाला गरीबाला लेख द्या पण आशाला लेख देऊ नका. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणते की लेकीला तुम्ही तेवढं सक्षम करा. आज पोरगी डॉक्टर होती पण तिला निर्णय घेता आला का? तिला निर्णय घेता नाही आला. आपल्या जातीत आहे, माझ्या जातीतला मला नवरा करून पाहिजे, नाही तर माझ्या मायबापाचं नाक जाईल. मी इज्जतीत उठून माझ्या आई वडिलांना बाहेर फिरता येणार नाही. माय बापा जिथं म्हणते मला तिथं बांधलं गेलं पाहिजे. या विचाराने ह्या उच्चवर्णीय महिलांवर दबाव असतो. त्यांना निर्णय घेता येत नाहीत, घेऊ दिले जात नाहीत, म्हणून त्यांचे जीव जातात. अशा गोष्टीमध्ये मला सगळ्यांना सांगायचंय की मुलींना सक्षम बनवा. 2 गोष्टी मुलींना त्यांचं स्वातंत्र्य किती 50,000 लोकांचं ती धडपड करणारी पोरगी होती डॉक्टर, तिचा जीव गेला. अशा मुलींना आपण निर्णय घेऊ देण्याचं स्वातंत्र्य आपण त्यांचं हिरावून नाही घेतलं पाहिजे. त्यांना निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आणली पाहिजे. माझ्या गावात एक उदाहरण सांगते. एक शिक्षिका होती माझ्या तालुक्यातली, 9 एकर जमीन होती. ती जमीन बघून मायबापानं तिला त्या माणसाला दिलं आणि ह्या पट्ट्यानं काय केली, ती कारखान्याला दिली जमीन. कारखानदार काय म्हणला, मी तुला नोकरीला लावतो, म्हणजे त्याच्या बदल्यात. मग त्यानं काय केलं, त्याच्या बायकोला लावलं नोकरीला. 9 एकर जमीन गेली म्हणल्याच्या नंतर आता त्या बाईला येते का झोप? घर बांधलेलं, हे केलेलं, नोकरीचा आता पत्ता काय नेमकं. मग काय झालं, तिला इकून तिकून नोकरीला लावलं त्या कारखान्यावाल्यांनी. आणि ह्याला लागलं दारूचं व्यसन. हे रोज दारू प्यायचा, पत्ते खेळायचा. चांगल्या उच्च समाजातली बाई, कधी मटणाच्या दुकानावर गेलेली नाही. तिला लोक त्याला म्हणायचे तुझी बायको नोकरी करती, फलानं करती, असं म्हणून त्याला डिवचायचे. मग त्याची जायची इज्जत, का तर नोकरी करती म्हणून. ह्यो तिला काय करायचा, मटणाच्या दुकानावर हटकून पाठवायचा, तरी बी ती जायची. तिथून यायची, 4-5 झंपर शिवायची ड्युटी करून. कपाटाचा आरसा अर्धाच दिसायचा. कपाटाचे 2 दार ते इकडं तिकडं फिरायलेले दिसायचे. खुर्च्या फोडलेल्या, टोपले फोडलेले, कवाड फोडलेले, तिच्या साड्या जाळलेल्या. ती प्रत्येक याच्यातून जाऊन आली लोकांकडे, पण तिची मदत नाही केली कोणी. शेवटी तिला कुणीतरी सांगितलं की ह्या बाईकडे जा, तुला मदत करते म्हणून. तिचा फक्त आम्ही अर्ज लिहून घेतला. अर्ज लिहून घेतल्याच्या नंतर मग आम्ही गेलो तर तिनं म्हणली, मॅडम मी याला एवढे कदरले, माझे 2 लेकरं आले तर लग्न यावाला, शिकायला लागल्यात, मुलगी हुशार आहे, पण हा माणूस काय करतोय, माझ्या गाडी दारात आली,
एसटीन जात असं पाठीमागून फडक्यामध्ये हात घालायचा आणि एसटीतून तिला खाली उतरायचा आणि चल म्हणायचं आंघोळीला पाणी काढून द्या. एवढा मला त्रास आहे, एवढा ती डिप्रेशनमध्ये बाई गेलेली, पण लेकरांसाठी नांदणं, जातीसाठी हे करणं, मायबापाचं हे करेन म्हणून. शेवटी आम्ही मदत करायला गेलो तर आम्हाला म्हणले ह्या धेड घ्यायला आणलो का. म्हणलं मला भांडायला बोलायला, आपल्या लोकाला धेडगे मागते म्हणते. तर धेडगे म्हणजे आपण खालच्या जातीचे, ह्या धेडग्यांना आणलंय का म्हणले. पण माझ्याकडे एकच कागद होता किंवा ही कागद अर्ज केलेला आहे संस्थेकडं माझ्या. आम्ही समजून सांगायला लागलो काय प्रकरण आहे काय बघायला, परंतु ते ऐकच ना. शेवटी दारातून बाहेर त्याला बोलून आणावं लागलं आणि असं हाणला म्हणतात चपलीनच. माझं तोंड बी चालतंय हात बी चालतंय. तर बघा आज ती बाई नोकरी करती, चांगले लेकरं चांगल्या ठिकाणी शिकतेत आणि तिचा प्रश्न सुटला, त्याची दारू सुद्धा सुटली. अशा पद्धतीनं महिलावर ते जे हिंसाचार होते, भयानक हिंसाचार होते. घरातून आपण बाहेर निघायचं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे. अतिशय आपल्याला तिहेरी संघर्ष लढा द्यावं, आपल्याला बाहेर निघावं लागतंय, शिक्षण करावं लागतंय. शिक्षण करून आपल्याला इकून तिकून नोकऱ्याचं म्हणा काही म्हणायचं. आता काहीतरी म्हणतात म्हणा की एक जणानं पत्रच लिहिलंय कुणाला तरी म्हणा की मला बायको करून द्या, लग्न करून द्या, तेव्हा मी निवडणुकीत मतदान करतो. हा कुणीतरी लिहिलंय म्हणा. तर म्हणलं त्या पत्रात त्यानं असं लिहिलं का की मला कोणत्याही जातीची बायको करून द्या, मत करतो. नसेल लिहिलं ना. हा लिहिलंय कोणत्याही जातीची मला बायको करून द्या. हा मुली भेटत नाहीत. मुली का भेटत नाहीत? अहो तुम्ही ज्या टायमाला मुली होत होत्या त्या टायमाला मुलगी मुलगा तपासला ना. हे कोणी तपासले? जे मोठे मोठे लोक आहेत त्यानं तपासले जास्त. आपले गरिबाचे म्हणायचे चोच दिली तर चारा बी देत असते, मिळत असते, भुरकून जात असतात उडून. हो दी माय नको, एकाला दुसऱ्याला तिसरं असं म्हणून हो द्या. आम्ही 4 बहिणी आहेत, एकच भाऊ आहे, पण ते हो दिल्या. पण हे आता पहिली पोरगी झाली तर दुसरं होताना कन्फर्म बरोबर तपासलं जाते. मग आता हे तपासून मारीत असते तर कशा पोरी भेटत्यान ह्याच्या जातीतल्या. आता सुद्धा म्हणा बाई तपासायला 25,000 आणि खाली करायला 75,000 असा रेट आहे. म्हणजे एवढं भयानक पद्धतीचं हे वातावरण आहे महिलांच्या बाबतीत. आणि मग आता हे पत्र लिहायची वेळ आली. ते समरस्त्याचं काहीतरी आहे, एक समरस्ता प्रकरण आहे आपल्याकडं आहे वाटतं, समता आणि समरस्ता आहे का नाही. ते तर मला बी कळत नाही, ते समरस्ता समता कळतंय मला, पण ते समरस्त्याचं ते तसे प्रकरण आहेत. जाती धर्म पंथ वर्ग जशाच तसे ठेवायचे. फक्त आम्ही म्हणजे आपण सगळे एकत्र आहेत, एका देशातले आहेत, पण तुम्ही वेगळे आहेत आणि आम्ही वेगळे आहेत. बरोबर. हे असं म्हणजे फिरून आणलं जातं त्या समरस्त्याकडं. तर तेवढं एक बघा तुम्ही, आपल्याला समरस्त्याकडं कुठं जायचं नाही. आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेले जाती अंताची लढाई आहे, जाती निर्मूलन झालं पाहिजे. बाबासाहेबांची जे काही गोष्टी आहेत, बाबासाहेबांचा काय एक विचार आपण किती तास बोलणार आहेत, काय बोलणार आहेत, परंतु बाबासाहेबांचे विचार आपल्याला समता आहे आणि त्या समतेसाठी आपल्या देशवासियातल्या ह्या लोकांना वाटतं की आता आम्ही सत्तेवर आलोत, आता आपण लोकशाही आहे म्हणून आपण म्हणतो आम्हाला बोलण्याचा, आम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, यावं आहे त्यावं आहे. पण सत्तेत गेलेल्या लोकांना वाटतं आता आम्ही सत्तेवर आलोत आणि आमच्या मर्जीनं आम्ही कारभार करणार. त्याला लोकशाही म्हणते. लोकशाहीचा अर्थ तसा नसतो. लोकशाही म्हणजे जे काही जास्त बहुसंख्येनं सत्तेवर गेलेले लोक आहेत त्यांच्या मर्जीनं कारभार करणं, सत्ता चालवणं म्हणजे लोकशाही नाही, तर तुमच्या आणि आमच्या आनंदासाठी आणि सुखासाठी असलेली न्याय व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. ही लोकशाही आपल्याला सुदृढ करायची आहे. आपल्याला